असताना त्यांनी एनओसी देऊ दिली नाही। ती जर एनओसी तात्काळ मिळाली असती त्यावेळेस तर मला वाटतं आता एक दिवसाआड पाणी तुम्हाला मिळालं असतं। परंतु नमिता मंडळांनी 206 कोटी रुपयाची नळ योजना मंजूर केली। 50% काम झाले, राहिलेलं 10 महिन्यात 50% काम होऊन एक दिवसाआड पाणी आपल्याला मिळणार आहे। त्याचबरोबर अंबेजोगाई शहरामध्ये योगेश्वरी मंदिराच्या मागे आणि बस स्टँडवर मुकुंदराज उद्यान आहे, आपलं अंबेजोगाईचं उद्यान आहे। या दोन्ही उद्यानाला अद्यावत गार्डन करण्यासाठी 10 कोटी रुपये आणले। आपण गावातले मुस्लिम देवस्थान असतील, हिंदू देवस्थान असतील, सगळ्या देवस्थानाचा आपण विकास केला। राजकारण करीत असताना सगळ्या समाजाच्या सगळ्या गल्ल्यात आपण रस्ते करण्याचं काम केलंय। कालच म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी आमदार नमिता मंडळांनी 12 कोटी रुपये अंबेजोगाईला आणले। ते रस्ते आता क्रांतीनगर सारखा भाग आहे, क्रांतीनगर सारख्या भागात 1.5 कोटी रुपये स्मशानभूमीला दिले। बोरळा तलावावर 80 लाख रुपये दिले आणि कॉईनची वॉशरूम 6 आपण मंजूर केलेत आमदारांनी। त्यातले 3 आपण पुरुषांसाठी 3 महिलांसाठी वापरणार आहे। मला वाटतं तथागत चौक ते पेट्रोल पंप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता एकदम मोठा आहे, त्या बाजूला दोन्ही ठिकाणी स्ट्रीट लाईट आपण मंजूर केली, कामं खूप केले। मला वाटतं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये मगरवाडी फाटा आणि पोखरी फाटा नवीन सबस्टेशनचं काम सुरू होणार आहे की जे अंबेजोगाईला विद्युत पुरवठा होईल। त्याचबरोबर मांडवा पठाण सबस्टेशनला 5च्या ऐवजी अजून 10चा अजून एक ट्रान्सफॉर्मर बसणार आहे। त्याच्यातूनही मला वाटतं ग्रामीण आणि शहराला विद्युत पुरवठा होणार आहे। कालच आमदार नमिता मंडळे यांनी अंबेजोगाई शहरामध्ये 20 नवीन ट्रान्सफॉर्मर ह्या वर्षी मंजूर केले, जिथं ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर आहे, जसं फॉलोअर्स क्वार्टर। एकदा आमदार व्हिजिटला गेले आणि लोक म्हणले आमची लाईट चालत। मला वाटतं तिथं सुद्धा ट्रान्सफॉर्मर आणि सिद्धार्थ नगर सारख्या ठिकाणी सुद्धा 200चा ट्रान्सफॉर्मर आमदार नमिता मंडळांनी मंजूर केला। विकास काम हे कधीच संपत नाही। डोक्यावरचं वजन खांद्यावर घ्यायचं आणि पुन्हा डोक्यावर